नमस्कार, मी पूर्वी भावे. 0 आवर मध्ये तुमचं स्वागत. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुतीत किती संघर्ष सुरू आहे हे आपण आज दिवसभर पाहिलंय. पण आज संध्याकाळपर्यंत प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आली, ती दिल्लीतनं, आणि त्यामुळे महायुतीत काय घडलंय आपण पाहणारच आहोत. शिवाय महाविकास आघाडीमध्ये परिषदेची काय तयारी सुरू आहे हेही आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पण सुरुवातीला महागाईचा कोप कसा होतोय आणि इंधन टंचाईत सर्वसामान्यांचे गुन्हेगार कोण आहेत यावर आपण चर्चा करणार आहोत. गेल्या 10 दिवसांपासून आपण एक बातमी नियमित बघतोय, ती म्हणजे इंधनाच्या दरांचा वाढत चाललेला ग्राफ आणि त्यामुळे तापत चाललेली महागाई. आज देशातली महागाई आकड्यांमध्ये मोजणं हळूहळू त्रासदायक, क्लेशदायक व्हायला लागलंय. कारण आता ही महागाई थेट मध्यमवर्गीयांच्या ताटात, खिशात आणि जगण्यात उतरायला लागली. पेट्रोल डिझेल दरवाढीने जवळपास प्रत्येक गोष्टींच्या किमती वाढल्या. भाज्यांच्या तर किमती 40 ते 50% किमान वाढल्या. राज्याची लाईफलाईन असलेल्या एसटीचा प्रवास महागण्याची सूचना कधीही येऊ शकते. रिक्षा टॅक्सीचा मीटरही वर चढण्याच्या तयारीत आहे. तर काही ठिकाणी तर खासगी प्रवासही महागलाय आणि नोकरदार मुंबईकरांचं हक्काचं खिशाला परवडणारं फास्ट फूड म्हणजे आपला वडापावही महागण्याची तयारी आहे. याशिवाय गेले 8 दिवस आपण एक आणखीन बातमी सातत्याने बघतोय आणि अगदी आजही ती बातमी आपण बघतोय, ती म्हणजे इंधन तुटवडा. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आजही पेट्रोल पंपावरती रांगा आहेत. म्हणजेच काय तर आधीच महागाई, त्यातून आलेली टंचाई, अजून पेट्रोल डिझेल महागण्याची भीती यामुळे पंपांवरती रांगा लागतायत आणि त्यातही प्रामुख्याने शेतकरी रांगेत दिसतोय. सध्या राज्यामध्ये खरीपाची कामं सुरू आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त डिझेलची गरज आहे. त्यामुळे या काळात इंधनाची मागणी वाढते, दरवर्षी वाढते. त्यामध्ये काही नवं नाहीये. मग यंदाच असं का होतंय? सरकार पुरवठा करत नाहीये का? सर्वसामान्यांना तर असंच वाटत असेल की इराण युद्धामुळे आधीच इंधनाचा पुरवठा खंडित झालाय, त्यामुळे अवघ्या जगावरती इंधन संकट आहे, मग आपल्याकडेही त्यामुळेच इंधन तुटवडा असेल. पण आज जो आकडा मी तुम्हाला सांगणार आहे तो ऐकून तुम्ही थक्क व्हाल. कारण तुमच्या शहरातील पेट्रोल रांगांना इराण युद्ध नाही तर तुमच्या शहरातील काही साठेबाज जबाबदार आहे. आणि हे मी नाही तर खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आता असं असलं तरी वाढलेल्या इंधन दरामुळे महागाई वाढली आहे हे तर कोणीही नाकारू शकत नाही. आणि त्यावरच आधारित आजचा पहिला प्रश्न आपला आहे, तो पाहण्यासाठी आपण जाऊया पोल सेंटरला. आजचा 0 आवरचा पहिला प्रश्न आहे तुम्हा आम्हा सर्वांशी निगडीत. तुम्हाला स्वतःला सध्या महागाईचा फटका बसतोय का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. तुम्हाला फटका बसतोय का नाही हे आम्हाला जरूर सांगा, कारण सर्वसामान्यांचा आवाज जास्तीत जास्त या प्रश्नाच्या माध्यमातून आपण यंत्रणांकडे पोहोचवू शकतो. आता महागाईचं विश्लेषण करण्याआधी आपण जर आमच्या डेटा सेंटरला जाऊया, जिथे मुख्यमंत्र्यांनी दिलेली एक आकडेवारी मी तुम्हाला दाखवणार आहे. आता ही सगळी आकडेवारी 23 मे 2026 ची आहे. अख्ख्या महाराष्ट्राची आकडेवारी आहे आणि पहिली जी वरती आपण आकडेवारी बघतोय ती किलो लिटर मध्ये त्या दिवशी 23 मेला पुरवठा किती झाला होता डिझेल आणि पेट्रोलचा बघूया आपण. पेट्रोलची विक्री झालेली आहे पूर्णपणे 21,312 किलो लिटर इतकी झालेली आहे 23 मेला. आणि 23 मेला डिझेलची संपूर्ण महाराष्ट्रात विक्री झालेली आहे 48,928 किलो लिटर. आता सरासरी गरज आतापर्यंत किती असते आपण नोंदवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सरकारी आकडेवारीनुसार. तर प्रतिदिन विक्री किलो लिटरची सरासरी आहे 17,337 पेट्रोलसाठी आणि 32,252 किलो लिटर. ही आकडेवारी अर्थातच ह्या पुरवठ्याच्या किंवा विक्रीच्या आकडेवारीपेक्षा कमी आहे. तर वाढ किती झालेली आहे सरासरीच्या पेक्षा जास्त हे आपण बघूयात. पेट्रोलमध्ये 3,975 किलो लिटर आणि डिझेलमध्ये 16,667 किलो लिटर. ही एकाच दिवसाची संपूर्ण आकडेवारी आहे, 23 मेची आकडेवारी आहे. त्यामुळे जर पर्सेंटेजमध्ये बघायला गेलं तर पेट्रोलची जी विक्री झाली 23 मेला ती सरासरीच्या 23% जास्त झाली आणि डिझेलची विक्री ही सरासरीच्या 52% जास्त झालेली आहे. आता विक्री जर सरासरीच्या जास्त झालेली असेल तर याचा अर्थ सरासरीच्या जास्त पुरवठाही झालेला आहे, नाही का? मुख्यमंत्र्यांनी खरं तर कालच हा आकडा सांगितलाय. आता या आकडेवारीचा अर्थ तुम्हालाही कळला असेल की राज्यामध्ये सध्या दिवसाला सरासरी जितकी आवश्यकता आहे त्यापेक्षा जास्तच पुरवठा होतोय. राज्यामध्ये सरासरीच्या 52% जास्त डिझेलचा पुरवठा होतोय. हे सरकारी आकडेच आपल्याला सांगतायत जे आपण आता पाहिले. मग राज्यामध्ये इंधन टंचाई काय असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात येतोय, माझ्याही आला. तर त्याचं उत्तर खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलंय.
राज्यामध्ये काही शहरांमध्ये काही लोक गरज नसतानाही इंधनाची साठेबाजी करतायत. त्यामुळे त्यांनी राज्यातल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना साठेबाजांवरती कारवाईचे आदेश दिलेत. पण मग त्यानंतर सर्वसामान्यांच्या मनात आणखी अनेक प्रश्न उपस्थित होतात. ते हे की आज जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे ती इतकी हाताबाहेर जाईपर्यंत सरकार काय करत होतं. आज ज्या यंत्रणा सरकारला इंधन टंचाई नसल्याचे आकडे पुरवतायत ती यंत्रणा इतके दिवस काय करत होती. आज उद्या साठेबाजांवरती कारवाई होईलही, पण गेल्या 8 दिवसांमध्ये ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हाल झालेत त्याचं काय. आणि आज फक्त आकडे आणि कारवाईची भाषा करून काय गेल्या 8-10 दिवसांचे हाल कमी होणं शक्य आहे का. बरं, हे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मनातले प्रश्न आहेत, पण पेट्रोल पंप चालकांच्या मनात कोणते प्रश्न आहेत हेही आम्ही जाणून घेणं अत्यंत गरजेचं समजलं. आणि त्यासाठी जरा परभणीत जाऊयात आणि पाहूयात पेट्रोल पंप चालकांची आजची स्थिती काय आहे. परभणी जिल्ह्यामध्ये मागच्या अनेक दिवसांपासून डिझेल मिळत नाहीये आणि यामुळे वेगवेगळे अडचणी निर्माण होत आहेत. आपल्यासोबत हे परभणी शहरातील पेट्रोल पंप चालक आहेत. आपण त्यांच्याकडून विचारूयात की नेमके बरं आता इतक्या दिवसापासून ही टंचाई सुरू आहे, नेमकं काय कारण वाटतं यामागचं सगळं. सध्या शेतीच्या कामामुळे एकतर डिमांड वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे सप्लाय जेवढा पाहिजे तेवढा होत नाही. त्याच्यामुळेच थोडी टंचाई होती. सप्लाय कमी आहे, डिमांड वाढली आहे. डिमांड काय वाढली, त्यातल्या त्यात मराठवाडा, परभणी, बीड, हिंगोली, वाशिम, नांदेड या भागामध्ये आता मशागतीची कामं चालू आहे. मशागतीची कामं आता बैलावर कोणी करायला तयार नाही, सगळे कामं ट्रॅक्टर, JCBवर व्हायला लागले. मग हे कन्झम्पशन 30 ते 32% वाढलंय. मालक म्हणून, पेट्रोल पंपाचा कर्मचारी म्हणून आमच्यावर सध्या काय जो काय ताण आहे तो आम्हीच जाणू शकतो. म्हणजे पोरं भीतीने कामाला यायला तयार नाहीत सध्या परिस्थितीला. कॅमेरा पर्सन वेंकटेश, ABP माझा, परभणी. आता आपण ज्या परभणीतल्या पेट्रोल पंप चालकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या त्याच परभणी जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा 24% जास्त पेट्रोल तर 70% जास्त डिझेलचा पुरवठा झालाय असं सरकारी आकडेवारी सांगतेय. पण तरीही जिल्ह्यातल्या अनेक पंपांवरती आजही नो स्टॉकचा बोर्ड आहे. आजही अनेक ठिकाणी रांगा लागल्या होत्या. पण आता तुम्हालाही कळलं असेल की तुमच्या जिल्ह्यातील इंधन टंचाई ही अपुऱ्या पुरवठ्यामुळे नाहीये तर ती साठेबाजीमुळे. आता जरा सोलापुरात जाऊया आणि इथे सर्वसामान्य जनतेला वाढलेल्या महागाईचा कसा फटका बसतोय ते आपण ऐकूया. मुळात पेट्रोलचे, इंधनचे, गॅसचे दर वाढल्यामुळे ट्रान्सपोर्टेशन प्रत्येक गोष्टीला लागतं. त्यामुळं प्रत्येक गोष्टीचे दर वाढलेले आहेत आणि यामध्ये मला असं वाटतंय की सरकारचं थोडं नियोजन करण्यामध्ये चूक झालेली आहे. फटका बसत आहे गोरगरिबांनी. सरकारने याचा अवश्य विचार करून कमीत कमी टॅक्स कमी करून इंधनचे दर कमी करण्याचा प्रयत्न करावा अशी आमची मागणी आहे. ह्या सर्व परिस्थितीला समोर जात असताना शासन कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. युद्ध झालं दुसऱ्या देशामध्ये, परंतु त्याचा फटका ह्या भारताला बसत आहे. आणि हे फक्त आणि फक्त शासनाच्या चुकीच्या धोरणामुळेच हे सर्व समस्या निर्माण झालेल्या आहेत. मोदी सरकारचं सर्व एकाधिकारशाही चाललेलं आहे. प्रत्येक क्षेत्रात तज्ज्ञ असताना त्यांचे सल्लामसलत न करता एकाधिकारशाहीने मोदी निर्णय घेतात. त्या निर्णयाचा फटका केंद्रात, राज्यात आणि देशभरात अगदी खेडोपाडी, गल्लोगल्ली प्रत्येक सामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे. मागच्या 2 महिन्याखालीच एसटीनं 10% भाडेवाढ केली, ज्याचं पेट्रोल अजून वाढलं नव्हतं तरी पण भाडेवाढ केली. जसं भाडेवाढ होते तसं जर पेट्रोल वाढत्या म्हणून तुम्ही डिझेल वाढत्या म्हणून भाडेवाढ करताय तर डिझेल स्वस्त झाल्यावर स्वस्त पण केलं पाहिजे. पण तसं काही होताना दिसत नाही आहे. ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की स्टेट गव्हर्नमेंटनं ॲक्च्युली ST जी डेली यूजसाठी खूप लोक वापरत आहेत त्याचं तुम्ही भाडेवाढ कमी केली पाहिजे जेव्हा डिझेल स्वस्त होतोय, पण तसं होताना दिसत नाही आहे. सरकारचा आम्ही निषेध करतो. मोदी सरकार म्हणून आम्ही त्यांना मत दिलेलं आहे. सर्व सामान्य नागरिकांना त्यांना मत दिलेलं आहे. पण थोड्या दिवस आम्हाला भूल दिली, नंतर परत महागाई त्यांनी वाढवली. हळू करत इंधन दरवाढ, गॅस दरवाढ, आता थोड्या वेळात दिवसानंतर परत आणखीन वाढवणार. प्रवासाचा दर वाढणार, सर्व साधन वाढणार. त्यामुळं खूप मोठा परिणाम आम्हाला या ठिकाणी जाणवत आहे. त्यामुळे महागाई वाढते आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांचा रोष सुद्धा वाढताना दिसतोय. महागाई आहे हे तर आता कोणी नाकारू शकत नाहीये. मी सुरुवातीलाच म्हणाले होते की देशामध्ये इंधन दरवाढीमुळे सार्वजनिक प्रवास महागू शकतो, तर त्याचं उदाहरण सुद्धा मी तुम्हाला आता देते.
ठाणे शहर रिक्षा टॅक्सी समन्वय कृती समितीने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीसाठी निवेदन दिलंय। समितीने किमान भाड्यामध्ये प्रति किलोमीटर 4 रुपयांची वाढ तसंच त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी 2 रुपये वाढवण्याची मागणी केली आहे। तर टॅक्सीचं किमान भाडं 30 वरनं 33 रुपये करावं अशी मागणी केली आहे। सध्या शहरामध्ये जवळपास 8 लाख वाहनं CNG वरती चालतात। त्यात सुमारे 2 लाख रिक्षा आहेत, 1 लाखाहून अधिक टॅक्सी आहेत आणि 5 लाखांपेक्षा जास्त खासगी कारचाही याच्यात समावेश आहे। त्यामुळे खासगी वाहतुकीवरती तर परिणाम झालाच आहे, आता तो सार्वजनिक साधनांवरही होऊ घातलाय। पण या सगळ्याबद्दल प्रवाशांना नेमकं काय वाटतंय या प्रस्तावावर ते आपण पाहूया। ठाणे शहर रिक्षा टॅक्सी कृती समितीने ठाणे RTOला एक पत्र दिलंय आणि त्या पत्रातून रिक्षाचं भाडं हे किमान प्रवासासाठी 4 रुपयाने वाढवायची मागणी केलेली आहे। स्थानिक रिक्षा चालकांना काय वाटतं ठाण्यात ते आपण जाणून घेणार आहोत। आपण ठाणे स्टेशनच्या बाहेर असलेल्या सॅटिस या ठिकाणी असलेल्या या रिक्षा स्टँडवर आहोत। सीएनजीचे भाव वाढले, रिक्षाचे भाव वाढायला पाहिजे का? काय वाटतं, तुमची रोजीरोटी कशी चालते? अरे बहुत तकलीफ हो गया साहब, आए दिन बढ़ते जा रहा है, 2 रुपया 4 रुपया 5 रुपया करके 1-1.5 साल में 50 रुपया बढ़ गया है CNG। बहुत तकलीफ होता है, मीटर तो बढ़ता नहीं है लेकिन CNG ये सब का भाव बढ़ते जा रहा है, बहुत परेशान है हम लोग। काका, सीएनजीचे भाव वाढले आहेत, रिक्षाचे भाव वाढले का? तुमची आमदानी रिक्षाचे कुठे वाढले? नाही वाढले, CNGचे 4 रुपये वाढलेत। हो 4 रुपये वाढलेत, पण आपला मीटरचे नाही वाढलेत। वाढायला पाहिजे? वाढायला पाहिजे हो, आता दिवसामध्ये 30 रुपये 40 रुपये जास्त जातो दररोजचे। सीएनजीचे भाव वाढले 2 रुपयाने, आता मागणी करताय रिक्षाचे युनियन की 4 रुपयाने भाव रिक्षाचे देखील वाढवायला पाहिजे। रिक्षा चालकांना खूप महागाई सहन कर, काय वाटतं? धंदे वाढतात, खरंच वाटतं, धंदे पण नाही आहे, सगळे शेअरिंग ओला ही ती उमका तुमका चालू आहे, खरंच बोलतो, बाकी काय नाही, खूप त्रास आहे। मगर काय करणार आता आम्ही लोक, काय करू शकत नाही, एवढा उन्हामध्ये बघा तुम्ही। घर कसं चालतं तुमचं? नाही तर काय चालते, 300-400 रुपये दिवसांनी छुटते, मालकांना पण 300 रुपये द्यायला लागते, काय करणार दिवसाला? तर हवालदार लोकांचे पण नो पार्किंग नो एंट्री, कसं काय करायचे, असं लफडे आहे साहेब। आपण इथे आणखी काही रिक्षा चालक आहेत। सीएनजीचे भाव वाढले, तुमचे रिक्षाचे दर वाढले का? नाही ना, अजिबात नाही। काय वाटतं, मागणी केली 4 रुपयाने दर वाढावे, बरोबर आहे? बरोबर आहे, मागणी आता काय आहे, महागाई पण तेवढी तशी वाढलेली आहे, त्याला काय आता सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे, एकाने नाहीच। आमचे हे वाढवा रिक्षा चालक पण मागणी करतात, काय वाटतं प्रवासी म्हणून इतर देखील महागाई वाढतेच आहे, पण ते लोक आपल्याला हे नाही करत ना। इकडे आता आम्ही बसलो तर त्यांनी सांगितलं आम्ही पुढे जाणार नाही, त्यांना जिथे जायचं असतं तिथेच जातात ते लोक। आपण पैसे द्यायला तयार असलो तरी ते लोक जात नाही ना, मग ते पैसे आपण वाढवून दिल्यावर काय फायदा आहे त्याचा? चुकीचं आहे मागणी त्यांची, चुकीचं आहे, एकदम चुकीचं आहे। तुम्ही मीटर प्रमाणे घेऊन जर तुम्हाला सफिशियंट मिळतंय, त्यात कमी कुठे मिळतंय? जे गव्हर्नमेंटने रूल ठेवले तेच आहे। आणि जेव्हा आता पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, तुम्हाला तो वाढवायचे, जेव्हा कमी होतात तेव्हा तुम्ही कमी करतात का? वाढवायचाच विचार करता, कमी करायचा कधी विचार नाही करत। आणि पॅसेंजरला जे हालाकी लागते ते तुम्ही त्याच्या तिकडे दुर्लक्ष एकदम। मग जर तुम्ही रूल बनवत असाल तर गव्हर्नमेंट तुम्हाला कसं त्यासाठी सपोर्ट करणार? नाहीच करायला पाहिजे। वाढवायला हरकत नाही 4 रुपयांनी, पण यांनी टँट्रम नको करायला आहेत, आम्ही इथे येणार नाही, आम्ही तिथे येणार नाही, हे काय लाईनमध्ये असल्यानंतर पण टँट्रम करतात, कोऑपरेट नाही करत, नाही येणार, आम्ही शॉर्ट डिस्टन्सला राहतो, तयार होत नाहीत, त्यांना नेहमी लांबची भाडी हवीत। रिक्षा चालक मागणी करतात 4 रुपयाने भाव वाढवावे, पटते तुम्हाला? नाही कारण रोजचं लोकांना यायला 4 रुपयाने वाढवून म्हणजे भारी पडेल ना, ऑफिसवाले मुलं शाळेची सगळ्यांना एवढं परवडणार नाही ना। 4 रुपये एकदम वाढवणं म्हणजे खूप दिवसाला किती महाग होऊन जाईल। ठाणे शहर रिक्षा टॅक्सी संयुक्त कृती समितीचे सरचिटणीस दयानंद गायकवाड आपल्या बरोबर आहेत। सर, एक लेटर तुमचं आम्हाला मिळालेलं आहे कृती समितीचं, त्या लेटरमधून तुम्ही ठाणे RTOकडे मागणी केलेली आहे रिक्षाचे टॅक्सीचे दर वाढावे, काय नेमकी मागणी आहे तुमची? CNGच्या दरामध्ये गेल्या वर्षभरामध्ये 4 वेळा वाढ झालेली आहे, इतर इंधन वाढलेले आहे, महागाईचा फटका रिक्षावाल्यांना सुद्धा आहे। आम्ही अशी मागणी केलेली त्याच्यामध्ये, पिवळ्या टॅक्सीकरिता जी 30 रुपये होती ती आता 33 रुपये व्हावी आणि रिक्षाची जे 26 रुपये ते 30 रुपये व्हावे। मग आता ज्यावेळी तुम्ही मागणी केली RTOकडे, RTOचं काय म्हणणं आहे?
कारण की परिवहन मंत्री देखील ठाण्यामधलेच आहेत, प्रताप सरनाईक. तुम्ही त्यांना देखील भेटणार आहात का? नाही, नेमकं पुढचं पाऊल काय असेल? नाही, मागच्या वेळेस जसे आम्ही दरवाढीची जशी मागणी केली, परिवहन मंत्र्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन दरवाढ केली आणि याही वेळी संवेदनशील परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब हे वेळोवेळी रिक्षावाल्यांचं म्हणणं ऐकून घेतात आणि मला वाटतं या पत्राची दखल प्रशासन, परिवहन मंत्री, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे घेतील. पाहूया आता सरकार आणि स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक या संदर्भात काय निर्णय घेतात ते. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. तर आपण पाहिलं की रिक्षा चालकांची एक मागणी आहे की अशा पद्धतीने भाडेवाढ झाली पाहिजे, कारण तेहीच शेवटी सर्वसामान्य नागरिक आहेत. पण त्याचबरोबर ठाणेकरांना मात्र वाटतंय की अशी भाववाढ होऊ नये, परंतु त्यांच्या डोक्यावरती आता भाडेवाढीची टांगती तलवार आहे, हे मात्र नक्की. आता जरा कोल्हापुरात जाऊयात. यंदाच्या महागाईचा सर्वात पहिला फटका सर्वसामान्य घरांना बसलाय, कारण या महागाईची सुरुवातच गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे झाली होती, वाढलेल्या खाद्यतेलाच्या किमतीमुळे झाली होती आणि महागलेल्या भाज्यांमुळे आता आपल्याला बराच त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे हाल कसे होत आहेत तेही आपण पाहूया. महागाईचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड बसतोय, कारण गेल्या 10 दिवसांमध्ये 4 वेळा इंधनाचे दर आहे ते वाढले आहेत आणि इंधनाच्या दरावरती महागाईचा दर अवलंबून असतो. मला सांगा, आता इंधनाचे दर वाढलेले आहेत आणि महागाईचा फटका हा प्रचंड बसायला सुरुवात झालाय. काय तुमच्या आयुष्यात बदल झालाय? निश्चित. मागील महिन्यामध्ये आम्ही जो माल भरला तो आमचा साधारणतः म्हणजे किराणा माल जो आम्ही भरला आमच्या घरामध्ये जो लागतो तो आमचा महिन्याकाठी व्यायचा तो 4,500च्या आसपास आम्हाला बसायचा. पण ह्या महिन्यामध्ये आम्ही ज्यावेळी भरायला गेलो तो 7,500 आणि 8,000च्या आसपास आम्हाला तो खर्च आला. म्हणजेच आम्हाला ॲव्हरेज 2-2.5 हजार रुपये एक्स्ट्रा पे करावे लागले. जर वर्षाकाठी जर असंच चालू राहिलं तर ते 30 ते 35 हजार रुपये आमचे ते त्याच्या मागे जाणार आहेत. म्हणजे आम्ही जे सेव्हिंग करत होतो 2-2.5 हजार रुपये, म्हणजे आमच्या वृद्धापकाळासाठी आम्ही जे सेव्हिंग करत होतो ते आता सेव्हिंग होईल असं वाटत नाही आम्हाला. मला सांगा, सगळी जबाबदारी किचनची महिलांच्या वरती असते आणि तारांबळ महिलांची उडते यामध्ये. नक्कीच, कारण तेल मागले, डाळी मागलेत, गॅस मागलाय. म्हटलं की जसं बसवत होतो 5,000 मध्ये माल, तोच आता बसवण्यासाठी 8,000 रुपये मोजावे लागतात. निश्चितच करावं लागते वाढ. त्यात काय किचन मधले काय स्किप करायची वेळ आली का? नक्की. सगळ्या ज्या गोष्टी दोन आयटम घेत होतो तिथे एकच घ्यावा लागतोय, असं करावं लागतं. मुलांचं शिक्षण आणि त्यांचाही खर्च, दोन्ही खर्च बसवावे लागतात ना. त्यामध्ये किचन मधले आपण जर बघितलं तर काही वस्तू खरेदी कराव्या लागतात, काही स्किप कराव्या लागतात. काय किचन मधलं सरकारनं सांभाळून ठेवावं असं वाटतं? किमान गॅस आणि तेल तरी आम्हाला आमच्या बजेटमध्ये बसेल इतपत तरी उपलब्ध करून द्यावं, एवढीच इच्छा, महाग न करता. खरं तर उन्हाळ्याची सुट्टी म्हटल्यानंतर बाहेर फिरणं असतं. यावेळी काय बाहेर फिरायला गेलाय, काय झालं? बाहेर फिरायला जायची परिस्थितीच ठेवलेली नाही सरकारने. डिझेल पेट्रोलच्या टीव्हीवर रांगा बघितल्यानंतर आम्हाला जायचा अंगाव काटा मारला. बाहेर जायचं म्हणजे आम्हाला भीती वाटते की बाबा कुठे डिझेल नाही मिळालं, पेट्रोल नाही मिळालं, आम्ही जी गाडी भाड्यानं करून घेऊन गेलेली असेल किंवा स्वतःची गाडी असेल ती शेवटपर्यंत घरापर्यंत येऊ की नाही हितपर्यंत परिस्थिती आहे. तर आपण बघितलं की ही अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांची अवस्था आहे की महागाई प्रचंड वाढलेली आहे आणि ज्या पद्धतीनं ताई म्हटलंय की आमच्या किचनमधले किमान तेल आणि गॅस तरी शाबूत ठेवा, जेणेकरून आम्हाला आमच्या घरामध्ये अन्न शिजवून खाता येईल. कारण यांनी ज्या पद्धतीने सांगितले की हॉटेल स्किप केलेलं आहे, बाहेर फिरायला जाणं स्किप केलेलं आहे, मुलांच्या आनंदावरती याच्यामुळे विरजन पडलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी मायबाप सरकारनं महागाईचा हा दर आहे तो कमी करावा अशा पद्धतीची इच्छा या कुटुंबाने व्यक्त केली. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. आणि आता या संशोधकाने आम्ही जो प्रश्न विचारलाय की तुम्हाला स्वतःला सध्या महागाईचा फटका बसतोय का, यावर सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरनं काय तेही पण पाहूया. आपण घराघरात जाऊन सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला वेगवेगळ्या शहरांमध्ये सोशल मीडियावरनं काय प्रतिक्रिया आल्यात. एक नजर टाकूया मीडिया सेंटर. एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया गोविंद परब यांची आहे. सध्या जीवनावश्यक वस्तूंचे दर आणि वाहतूक भाडं स्थिर असलं तरी शांततेचा हा भास फसवणार आहे. आखाती युद्धाचं सावट लवकरच महागाईच्या स्वरूपात समोर येईल. अच्छे दिन की महागाईचे चटके येणारे 3 महिने याचं उत्तर देतील. युट्यूबवरनं एस गम यांची प्रतिक्रिया आपण पाहूया. एक विनंती याच निमित्ताने मला सर्वसामान्यांना करायची आहे की तुम्ही जेव्हा प्रतिक्रिया देते तेव्हा कृपया तुमचं नाव मेन्शन करत जा कमेंटमध्ये, कारण बऱ्याच वेळेला हँडलवरनं कळत नाही की नाव काय आहे, त्यामुळे तुमचं नावही आम्हाला कळलं तर बरं होईल.
आपण प्रतिक्रिया बघूया. एकेकाळी भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता हे ऐकलं होतं, पण आता गरिबीचा महापूर येतोय की काय असं वाटतंय. पुढची प्रतिक्रिया युट्यूबवरनं तन्वी गोलंडे म्हणतायत, सध्या महागाईने सगळ्यांच्याच खिशाला चांगला धडा शिकवलाय. पूर्वी 100 रुपयात बाजारातनं भाज्या, दूध, अंडी, किराणा सगळं घरी यायचं. आता 500 रुपये घेऊन गेलो तरी बॅग अर्धी भरते. सगळं आकाशाला गेलंय. रोज रात्री गणित करत बसावं लागतं की उद्या कसं चालवायचं. युट्यूबवरचीच पुढची प्रतिक्रिया विनोद डोंगरे यांची आहे. सर्वच बाबतीत महागाई वाढतीये. महागाईचा भस्मासूर वाढतोय आणि सामान्य माणूस रोज मरतोय. आता पाहूयात पोल सेंटरला जाऊन की प्रश्नावरती कौल कशा पद्धतीने आलेला आहे. आजचा पहिला प्रश्न महागाईच्या संदर्भातला की महागाईचा तुम्हा स्वतःला सध्या फटका बसतोय का असं आम्ही सगळ्यांना विचारलेलं होतं. 18,000 मतं आली आहेत आणि अर्थातच 89% लोकांनी म्हणलंय की होय फटका बसतोय. 11% लोक म्हणतायत नाही. तर अशा पद्धतीने महागाईचा चटका कसा बसतोय हे लोक सांगतायत. पण त्याचबरोबर हे सुद्धा महत्त्वाचं आहे की सरकारी आकडेवारीनुसार इंधनाचा पुरवठा मात्र राज्यामध्ये व्यवस्थित होतोय. त्यामुळे साठेबाजी जर होत असेल तर जरूर ती रिपोर्ट करा आणि कुठल्याही पद्धतीने घाबरून जाऊन जास्त इंधनाची खरेदी करू नका, जेणेकरून सर्वांना इंधनाचा पुरवठा सुरळीत होऊ शकतो. याबरोबरच एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत विधान परिषदेच्या दृष्टीने जे रंगलेलं राजकारण आहे त्याबद्दलचे काही अपडेट्स. पाहत रहा एबीपी माझा.